Good morning, friends. Welcome back to my channel. Uh, in previous sessions or previous lectures or previous videos, we have already learned types of number system which used in digital electronics. There are mostly four types of number system that are binary, octal, hexadecimals, and decimals. If you didn't watch that video, please go and watch so that you can continue with second lecture. This is second part. Now and forth I'm going to just going to teach you the how to convert number system from binary to decimal, binary to octal, and binary to hexadecimal, and all these things, whatever the calculation part is going to be in this session. Before that, just way I'm going to start a topic that is the name number based convergence. ह्या नंबर बेस कन्व्हर्जन्स मध्ये आपण कशा कशा पद्धतीची कन्व्हर्जन्स बघणार आहोत त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपण लास्ट लेक्चरला हे सगळं बघितलं. याच्यामध्ये आपण आज थोडंसं बघणार आहोत. पण काय काय करायचं आहे आपल्याला नेमकं, तर आपल्याला वी हॅव टू कन्वर्ट बायनरी नंबर सिस्टम टू अदर number system. That means we have to learn how we can convert binary to decimal, binary to octal, and binary to hexadecimal. In similar way, we have to also convert decimal to other number system that are binary, octal, and hexadecimal. Same octal to other number system, that means octal to binary, decimal, and hexadecimal. And last one is hexadecimal to other number systems. प्रत्येक पार्ट हा मी तुम्हाला सेपरेट सेपरेट शिकवणार आहे. प्लीज डोंट बी कन्फ्युज. कशा कशा पद्धतीने आपण कशा इझिएस्ट वेने आपण त्याला कन्वर्ट करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे. प्लस होमवर्क पण देणार आहे सो दॅट यू कॅन ट्राय इट ॲट युअर होम. ओके, बिफोर दॅट जस्ट टेक अ लुक. दिस इज जस्ट एक रॅपिड रिव्हिजन म्हणता येईल किंवा वॉट एव्हर वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन प्रिव्हियस सेशन्स. जस्ट दॅट इज जस्ट अ टेस्ट. ओके, इथे जस्ट मी एक्झाम्पल्स घेतले आहेत. त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे एक नंबर मी दिला आहे दॅट इज 1010 आणि इथे आयडेंटिफाय करायचं आहे विच काइंड ऑफ कोणत्या टाईपचा हा नंबर आहे, विच टाईप नंबर इज दिस. तर याच्यामध्ये आपण असं सहज असं सांगू शकतो की ज्या नंबर सिस्टीम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याचा बेस हा 2 असतो त्या नंबर सिस्टीमला काय म्हणायचं आहे, बायनरी नंबर सिस्टीम म्हणायचं. ओके, म्हणजे पहिलं जे आन्सर येईल ते काय येणार आहे, इट इज अ बायनरी नंबर सिस्टीम. ओके, नेक्स्ट जे आहे ज्याचा बेस हा 8 असतो, ह्या याच्यामध्ये बेस काय आहे 8, तर ती कोणती नंबर सिस्टीम आहे, दॅट इज अ ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके, थर्ड आहे ज्याचा बेस 10 असतो, दॅट इज अ डेसिमल नंबर सिस्टीम इथे. आणि फोर्थ जे आहे ज्याचा बेस बेस म्हणजे हे रॅडिक्स जो खालचा जो मला दिसत असेल नंबर त्याला काय म्हणायचं आहे आपण, दॅट इज अ बेस. ज्याचा बेस 16 असतो त्याला आपण हेक्साडेसिमल. सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे याच्यामध्ये की 10 प्रत्येकी चारीच्या चारीमध्ये चारी एक्झाम्पल्स मध्ये सेम नंबर्स मी घेतले, पण ज्यांचे बेस आपण चेंज केले की त्यांचा लगेच काय होतो, टाईप सुद्धा चेंज होतो. हा महत्वाचा पार्ट आहे. ओके, इथे खाली जर तुम्हाला फिफ्थ वाला एक्झाम्पल दिसत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे मी बेस काय घेतलाय, 8 घेतलाय. पण जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एक सांगितलं होतं की 8 म्हणजे ऑक्टल आणि ऑक्टल मध्ये फक्त आणि फक्त 0 to 7च नंबर्स असतात. 8 हा कधीही येत नाही. तर ह्या एक्झाम्पल मध्ये इथे मी काय लिहिलंय, 8 लिहिलेला आहे. याचा मिनिंग काय झाला की याचा सिंपलचा मिनिंग आहे की दिस इज अन एरर. हा एरर आहे, हे चुकीचा क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, असं पण खूप वेळेस एक्झाम मध्ये होतं की तुम्ही जो नंबर्स बघतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन मध्ये असतात. तर तिथे तुम्हाला नन ऑफ द अबव असं एक ऑप्शन असेल किंवा समथिंग काय असेल तर दॅट शुड बी गिवन बाय यू. ओके, इन प्रॉपर वे. नेक्स्ट वन इज अ 6 जो नंबर दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ए आणि एफ हा अल्फाबेट्स याच्यामध्ये आलेला आहे पण याला बेस दिलेला नाही. याच्यामध्ये आपण मग आता कोणता नंबर आहे हा असं म्हणणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 10 आणि ए एफ आहे. ए एफ हे मोस्टली बायनरीच्या मध्ये यूज केलं जात नाही, ना ऑक्टल मध्ये नाही, ना डेसिमल मध्ये नाही. मग फक्त हे कुठे वापरलं जातं, हेक्साडेसिमल मध्ये वापरलं जातं. म्हणजे हा नंबर हेक्साडेसिमलच आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो. नेक्स्ट वन इज हा एक 7 नंबर आहे. याच्यामध्ये पण एक नंबर घेतला आहे, याच्यामध्ये ए आणि जी घेतला आहे. आता पण तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये फक्त एफ पर्यंतच अल्फाबेट्स घेतले जातात, त्याचे पुढचे अल्फाबेट्स नसतात. याच्यामध्ये जी घेतला आहे, याचा मिनिंग काय, परत हा जो नंबर आहे हा अनआयडेंटिफाईड आहे, हा एरर आहे. ओके, नेक्स्ट वन इज 7878 हा एक नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये आता मी जर विचारलं की हा नंबर कोणता असू शकतो,
तर ऑब्व्हियसली हा ऑक्टल तर नसणारच, कारण की याच्यामध्ये 8 आलेले म्हणजे ऑक्टल तर नाही. बायनरी पण नसणार, कारण की 1010 नाही. मग राहिला डेसिमल आणि हेक्साडेसिमल. तर हा जो नंबर आहे याचा बेस नसल्यामुळे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण इथे जर का तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा काही असेल तर तुम्ही नन लिहू शकता, किंवा मग तिथे तुम्ही एक्सप्लेन करू शकतात की हे नाहीये. मग ओके, आयडेंटिफाय नॉट आयडेंटिफाईड असं पण लिहिता येईल, कारण त्याचा बेसच नाहीये. इथे काय दिलेलं आहे, 9th वाल्याला 16 दिलेला आहे. 16चा म्हणजे हेक्साडेसिमल नंबर आहे. हेक्साडेसिमल मध्ये 8, 9 हे नंबर्स वापरले जातात. दॅट मीन्स इट इज अ हेक्साडेसिमल कन्फर्म. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1010च आहेत. त्याच्यानंतर याचा बेस पण 2 दिला आहे, म्हणजे करेक्ट आहे. दॅट मीन्स इट इज अ बायनरी नंबर. ओके, होपफुली तुम्हाला ही टेस्ट जी आहे ती समजली असेल. टेस्ट म्हणण्यापेक्षा एक रॅपिड रिव्हिजन होतं हे, जेणेकरून तुम्हाला जे मागच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. हे अजून एक काय सिंपल वे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की हे नंबर्स आहेत इकडे दिलेले. असं अज्युम करा हे डेसिमल नंबर्स आहेत, म्हणजे आपण जे डे टू डे लाईफ मध्ये वापरतो ते नंबर सिस्टीम आहेत. 0, 1, 2, 3 असे 20 पर्यंत घेतलेत मी. आणि आपल्याला आता हे काय करायचे, कन्वर्ट करायचे इंटू बायनरी नंबर्स मध्ये. तर मग बायनरी मध्ये कसे कन्वर्ट केलं जातं बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पहिली जी लाईन तुम्हाला दिसत हेडिंग, तिथे बघा बायनरी मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याचा पॉवर हा 2:0, 2:1, 2:2 आणि 2:3, 2:4, म्हणजे ज्याचा पॉवर हा 2:2 ने सुरू होतो त्याला काय म्हणायचं आहे, बायनरी म्हणायचं आहे. तर इथे मी काय केलंय, 2:0 घेतलंय, 2:1, जसं आपण एकक, दशक, शतक असं घेतो, युनिट, टेन्स, 100, थाउजंड्स, त्याच पद्धतीने आहे. 2:0, 2:1, 2:2, 2:3. आणि याला मी काय केलंय, 2:0 म्हणजे काय असतं, ऑलवेज 1. 2:1 काय असतं, ऑलवेज 2. 2:2 असतं ऑलवेज 4. आणि 2:3 हे काय असतं, ऑलवेज 8 असतं. अजूनही पुढे जर तुम्हाला गरज पडली तर आपल्याला ते ऍड करावं लागणार आहे. ओके, सपोज पुढे 2:4 घेतलं तर काय होईल 16. 2:5 घेतलं ते होईल 64. म्हणजे हे असं पुढे 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 जात राहणार आहे. आता बायनरी मध्ये मग 0 कसा लिहिला जातो, तर आता इथे ना फक्त ह्या लाईनवर ही लाईन याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. ह्या लाईन मध्ये कुठे 0 आहे का, नाहीये. मग त्यावेळेस काय करायचंय आपल्याला, इथे 0, त्याच्यानंतर इथे 0, इथे 0 आणि इथे पण 0. ठीक आहे, म्हणजे बायनरी मध्ये जो 0 हे 0 4 टाइम्स 0 आपण लिहू शकतो. ठीक आहे. 1 कसा लिहिला जातो, तर 1 साठी काय करायचं आहे, ह्या इथे बघायचं आहे त्याचा जो पॉवर आहे त्या पॉवर मध्ये तुम्हाला दिसत जिथे 1 आहे, ज्या ब्लॉक मध्ये जो नंबर तुम्हाला सापडला त्या नंबरच्या त्या ब्लॉक मध्ये त्या नंबरला काय करायचं, तुम्हाला सिम्पली लिहायचं आहे की इथे जो 1. आता इथे काय, इथे 1 आहे तर आपल्याला 1च पाहिजे, तिथे 1 घेतला. बाकीचे ब्लॉक काय करायचे, 0 लिहून टाकायचे. आणि मग फायनल आन्सर तुमचं काय असेल, 0001. हे काय झालं, बायनरी मध्ये 1 असं लिहिलं जातं. ओके, आता इथे 2 आहे, नेक्स्ट 2. मग 2 कुठे आहे तुम्हाला दिसत असेल, इथे तुम्हाला हे 2 दिसतंय. तर हा जो 2 आहे ह्याच ब्लॉक मध्ये फक्त काय करायचं, 1 लिहायचं आहे. बाकीच्या ब्लॉक्स मध्ये काय लिहायचंय, 0 लिहायचं. इथे पण 0 येणार, इथे पण 0 येणार. म्हणजे आपला आन्सर काय आलं, 0010. दॅट इज अ 2. ओके, सिमिलर वे मला जर 3 लिहायचं असेल तर 3 कसं लिहिणार, 3 तर आता कुठे नाहीच आहे इथे. मग 3 साठी आपण सिंपल वे काय करणार आहोत, हा 2 आणि हा 1 ह्या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे 2 + 1 दॅट इज 3. म्हणजे आपल्याला 2 ची पण गरज लागणार आहे, 2 पण लागणार आहे आणि 1 पण लागणार आहे. मग तिथे 1 1 लिहा, पण बाकीचे इथे काय करायचं, 0 0 लिहायचं. म्हणजे काय झालं, हे 0011 म्हणजे दॅट इज अ 3. ओके, 2 + 1 दॅट इज अ 3. सेम 4 जे आहे तो 4चा ब्लॉक मध्ये 4 आहे तर तिथे 1 लिहून टाका. बाकीचे तुम्ही इझिली 000 तिथे ऍड करून लिहू शकता. म्हणजे फायनल आन्सर तुमचा येईल 0100. नेक्स्ट वन इज 5. आता मला 5 पाहिजे, परत 5 कुठेच नाही आहे या ब्लॉक मध्ये वरच्या हेडिंग्स मध्ये. मग मी काय करणार, 4 + 1 दॅट इज अ 5. मग मी काय करणार, 4च्या तिथे 1 लिहिणार आणि 1च्या तिथे परत 1 लिहिणार. म्हणजे 4 + 1 किती झालं, 5 झालं. बाकीचे मी काय करणार, 0 0 लिहिणार. म्हणजेच काय झालं, हे 4 + 1 दॅट इज अ 5. सॉरी, दॅट इज 5. आणि हा नंबर येईल 0101 म्हणजेच 5 झालं. सिमिलर वे 6 मला करायचं असेल तर 6 साठी मी काय करणार, 4 + 2 म्हणजे इथे 4 जो आहे तिथे 1 घेणार, 2 जिथे आहे तिथे 1 घेणार. बाकीचे मी काय करणार, 0 आणि 0 लिहिणार. म्हणजे माझा 6 काय झाला, 0110. ओके, हा 6 झाला. त्याच्यानंतर मला 7 पाहिजे असेल तर 7 साठी मी काय करणार, 4 + 2 + 1 म्हणजे 4 + 4 + 2 + 1 दॅट विल बी द 7 म्हणजे 0111
असं झालं. ओके, 8 लिहायचं असेल तर 8च्या ब्लॉकमध्ये तुम्ही डायरेक्ट 1 लिहा, बाकीचे तुम्ही काय होऊ शकता 0 0 सॉरी नेक्स्ट ब्लॉकमध्ये 0 आणि त्याच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये पण 0 लिहून तुम्ही तो नंबर जो आहे तो कंटिन्यू करू शकता. ओके, हा झाला 8. आता मला 9 पाहिजे असेल तर सेम वे मी 8 + 1 करणार, म्हणजे इथे 1 घेणार, इथे 1 घेणार आणि बाकीचे जे ब्लॉक्स आहेत ते मला लागत नाहीये म्हणून तिथे 0 0 लिहिणार, म्हणजे माझं 9 झालं 1 0 0 1. ओके, तुम्हाला मनामध्ये काय करायचं आहे, हे जे त्याची जी पॉवर आहे ती लक्षात ठेवायची. म्हणजे जसं आपण एक एक दशक लक्षात ठेवतो तसंच 1 2 4 8 16 32 64 हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता आपल्याला 10 पाहिजे आहे, तर मग हा झाला 8, म्हणजे 8 चे आपण 0 घेतला, इथे 0 येणार आणि इथे 1 येणार, इथे 0 येणार, म्हणजे 10 + 2 दॅट इज 10, सॉरी 8 + 2 दॅट इज 10, म्हणजे आपल्याला 10 नंबर हा आयडेंटिफाय करता आला. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. नेक्स्ट आहे, सपोज मला आता 20 पाहिजे. 20 साठी मी काय करणार, तर आता इथे जर तुम्ही बघितलं तर 8 + 4 + 2 + 1 यांची जर ऍडिशन केली तर 8 आणि 4 होतात 12, 12 आणि 2 होतात 14 आणि 15. म्हणजे जर फायनल तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये 15 पर्यंतच नंबर्स काय करू शकताय, तिथे आयडेंटिफाय करू शकताय. ओके, म्हणजे हा झाला तुमचा 15 नंबर, म्हणजे 1 1 1 1 म्हणजे 4 टाइम्स जर तुम्ही 1 लिहिलं तर काय आलं 15. मग मला 16च्या पुढचे कसे आयडेंटिफाय करणार, मग त्यासाठी आपल्याला आता इथे काय करावं लागेल, याची रेंज जी आहे ती वाढवावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल, इथे मला अजून एक कॉलम ऍड करावा लागेल आणि त्या कॉलम मध्ये मला 2⁻³ च्या नंतर येतं 2⁻⁴. ओके, आणि 2⁻⁴ म्हणजे काय येतं 16 येत असतं. ओके, मग आता इथे हा ब्लॉक मी 15ला वापरणार आणि म्हणजे 0, म्हणजे हे पुढच्या 0ला काही एवढी व्हॅल्यू नसते, ती लिहिले नाही लिहिले तरी चालेल. आता मला 16 इझिली तयार करता येते कारण 16 माझ्याकडे ऑलरेडी आहे. तिथे 1 येणार, इथे 0, हा 0, हा 0 आणि हा 0, म्हणजे 1 0 0 0 0, म्हणजे दॅट इज 16. ओके, आता होपफुली तुम्हाला कळालं असेल हाऊ वी कॅन convert a decimal number into the binary. It's so easy. We have to just learn the power of the given binary numbers, that is 1 2 4 8 16. 16 च्या नंतर 32 येतं, 30 च्या नंतर 64 येतं, 64 च्या नंतर 128 येतं. अशी हे काय, हे तुम्हाला जशी जशी गरज असेल तशा पद्धतीने तुम्ही ते काय करू शकता, अजून याच्यामध्ये इन्क्रीज करू शकता. मला जर 20 तयार करायचं असेल तर मी 16 आणि +4, इथे हा जो 4 दिलेला आहे तो 4 हे घेणार आणि बाकीचे जे ब्लॉक्स आहेत त्या ब्लॉक्स मध्ये मी काय करणार, सिम्पली 0 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे माझं फायनल आन्सर आहे 1 0 1 0 0. हे माझं काय झालं 20 झालेलं आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे सगळं कळालं असेल. जर काही क्वेश्चन्स असतील यू कॅन आस्क मी इन कमेंट सेक्शन. जस्ट राईट डाऊन युअर क्वेरीज. आय विल गेट बॅक ऑल दिस क्वेरीज in great detail. Okay, till then have a nice day, take care.